दे मुझको तू प्रभु वचनों से तेरी इच्छा पर ही तू मुझको चला भर दे पवित्र आत्मा से मुझको बुला अर्पण करता हूँ खुद को हाथों में तेरे धो दे मुझको तू प्रभु वचनों से तेरी इच्छा पर ही तू मुझको चला भर दे पवित्र आत्मा से मुझको बुला आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना चलता मैं रहूं तेरी राहों पर सदा बन के रहबर मेरा तू चलना सदा तुझ पर ही भरा रहे तेरा भरोसा तू मेरी चट्टान रहूं तुझ में स्थिर सदा चलता मैं रहूं तेरी राहों पर सदा बन के रहबर मेरा तू चलना खुदा तुझ पर ही बना रहे तेरा भरोसा तू मेरी चट्टान रहूं तुझ में स्थिर सदा आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी दिला की आपण त्या देवाची आराधना करू शकतो। यावेळेस या उपास प्रार्थनेच्या दुसऱ्या दिवशी आपण विश्वास ठेवू की परत एकदा परमेश्वर त्याच्या वचनामधून आपल्याशी बोलेल। आमेन। सर्व लोक तयार आहात देवाला ऐकण्यासाठी? ओके। मग परमेश्वर कोणाशी बोलणार आहे आज? नाही, आपल्याशी नाही, माझ्याशी बोला। बोला माझ्याशी। आपल्याशी म्हटलं का आपण आपल्यावर नाही घेत, दुसऱ्यावर टाकून देतो। समजतंय का? नीट लक्ष द्या। एकदा एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक जिल्हा परिषदची शाळा होती। आपल्याकडे आहे का इथे जिल्हा परिषदची शाळा? पोषण आहार भेटतो पोरांना, माहिती ना तुम्हाला? खिचडी भेटते ना तिथं? ती खिचडी जशी भेटते ना तशी त्या गावात पण त्या मुलांना खिचडी भेटायची। आता नीट लक्ष द्या। त्या गावामध्ये ना लोकांकडे खूप म्हशी होत्या, म्हणजे दूध निघायचं सगळ्या घरांमधून। पण गावांच्या लोकांनी एक ग्रामसभा घेतली आणि असा विचार केला, असं ठरवलं की आपल्या लेकरांना, आपले लेकरं शाळेत जातात, त्यांना खिचडी तर मिळते तिथं ना शासनाकडून, पण आपण एक काम करू की रोज सर्व परिवार जे आहेत ना त्यांनी आपण तिथं दूध जमा करायचं शाळेत रोज सकाळी दूध काढल्याबरोबर, की जेणेकरून सगळ्या गावातल्या मुलांना, मग ज्याच्याकडे नाहीये ना म्हशी, ते आपण लेकरांना काय प्यायला भेटेल? दूध, कारण दूध शरीरासाठी चांगलं आहे। समजते का सगळ्यांना? मग ग्रामसभेमध्ये सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलं की रोज सकाळी प्रत्येकाने 1-1 लिटर दूध जे आहे ना ते तिथं एक मोठा टीप ज्याला आपण म्हणतो स्टीलचा टाकी बनवू आपण आणि त्याला एक नळ लावू आणि वर जाऊन प्रत्येकाने 1-1 लिटर दूध सकाळी टाकून द्यायचं पहाटे। मग शाळा सुरू झाल्यानंतर जे शिक्षक आहेत ना ते प्रत्येक लेकराला दूध देतील। समजलं का सर्वांना? मग सगळे लोक म्हटले ठीक आहे आपण असं करू। सगळ्यांनी खुश झाले। मग एक दिवस ठरला, त्या दिवशी सगळ्यांनी विचार केला
की ह्या दिवशी आपण सगळ्यांनी दूध टाकायला सुरुवात करायची आणि उद्घाटन गावचे जे सरपंच आहेत त्यांच्या हाताने आपण करायचं. मग ते त्यांच्या हाताने सगळ्या लेकरांना दूध पहिल्या दिवशी देतील. मग तो दिवस ठरला आणि रोज मग पहाटे पहाटे सकाळ झाली आणि सगळे लोक दूध पिळायला लागले गाय म्हशीचं. आणि मग प्रत्येक व्यक्ती जो आहे ना तो बरणीमध्ये काय घेऊन जायला लागला? दूध. 1 लिटर दूध. कुठे टाकायला? त्या शाळेच्या त्या टाकीमध्ये, जी ठरवलं होतं की जिथं दूध टाकायचं की जेणेकरून ते दूध गोळा होईल. मग एक व्यक्ती होता त्या गावातला. त्या व्यक्तीच्या मनात असा विचार आला की सगळे गावातले लोक दूध टाकतायत ना, माझ्याकडे पण दूध आहे, पण आपण एक काम करू, दूध टाकण्यापेक्षा 1 लिटर पाणी टाकू. काय टाकू? कोणाला समजणार आहे? कोणाला समजणार आहे? कारण एवढे लोक काय टाकणार आहेत आणि त्याच्यात 1 लिटर पाणी तर आरामात. आपलं पाणी कोणाला कळणार नाही. म्हणून त्याने विचार केला कशाला 1 लिटर वाया घालायचं, तर त्यापेक्षा आपण गपचूप काय करू, एका किटलीमध्ये 1 लिटर पाणी घेऊन जाऊ. लोक थोडी बघतात पहाटे पहाटे काय टाकलं असं, आणि ते पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ, असा विचार त्या व्यक्तीने केला. मग तो गेला, त्याने पाणी भरलं 1 लिटर आणि किटलीमध्ये घेऊन गेला. लोक जाऊन टाकत होते, हा पण गेला आणि वर चढून त्याने ते 1 लिटर पाणी त्या दुधात टाकून दिलं आणि तो निघून आला. मग 9 वाजता कार्यक्रम ठरला होता की सगळ्या सरपंचाच्या हाताने त्या ठिकाणी ते दूध वाटप करायचं. 9 वाजता सगळे गावकरी आले, हा व्यक्ती पण आला, सगळे येऊन उभे राहिले, लेकरं लाईनीत उभे राहिले, सरपंच आले आणि सरपंचाने म्हटलं चला आता आपण प्रत्येकाला काय वाटू? दूध वाटू. आणि असं म्हणून सरपंचाने उद्घाटन केलं आणि जो नळ लावलेला होता त्या टाकीला, दुधाच्या टाकीला, तो नळ त्यांनी उघडला की आता 1 ग्लास आपण दूध भरू आणि एका मुलाला देऊ. असं करून त्यांनी नळ उघडला आणि जसा नळ उघडला त्याच्यातून दूध नाही, फक्त पाणी बाहेर यायला लागलं. काय बाहेर यायला लागलं? असं का झालं? प्रत्येकाला तेच वाटायचं की मी 1 लिटर पाणी टाकलं तर काय फरक पडेल, म्हणून दूध कोणीच टाकलं. सगळे काय टाकत राहिले? दूध कोणीच दिलं. समजतंय का? म्हणून पूर्ण टाकीत काय भरलेलं होतं? दुधाचा 1 थेंब सुद्धा. बऱ्याचदा आपलं पण असंच असतं, वचन माझ्यासाठी थोडी आहे, त्याच्यासाठी मी थोडी पाळ. लक्षात घ्या, आपण आपल्यावर घेत नाही, आपण दुसऱ्यावर ढकलून मोकळं होऊन जातो. कळतंय का? पण वचन कोणासाठी आहे? चालावं कोणाला लागेल, ऐकावं कोणाला लागेल, स्वीकारावं कोणाला लागेल, बदलावं कोणाला लागेल. देवा बरेच जण प्रार्थना करतात, हे देवा जगाला बदल, हे देवा तुझी सेवा वाढू दे, हे देवा तुझं वचन प्रत्येकापर्यंत पोहोचू दे. बरोबर आहे ना? अनेक जण प्रार्थना करतात, पण कोणीच वचन घेऊन जात नाही. प्रत्येक अपेक्षा करतो कोणीतरी जाईल ना, सेवा कोणीतरी करेल, देवाचं काम कोणीतरी करेल. आम्ही फक्त काय करू? प्रार्थना. काय करू? बस प्रार्थना करू की देवा कोणाला तरी पाठव, परमेश्वर तुझं काम वाढू दे, तुझे सेवक तयार कर. देव तुमच्याकडे पाहतो, तू का बरं नाही तयार होतो? आपण अपेक्षा दुसऱ्यांकडून करतो, याने करावं त्याने करावं, तू प्रार्थना कर, तू सेवा कर, तू हे कर, तू ते कर. मी काय नाही, मी बसेल, मी काही करणार नाही. सुरुवात कुठून झाली पाहिजे? स्वतःपासून. मला कुठून झाली पाहिजे? देव कोणाशी बोलतोय, मग कोणी ऐकलं पाहिजे आणि कोणी चाललं पाहिजे? आपण. हालेलुया. म्हणून विश्वास ठेवा, आज देव आपल्याशी बोलणार आहे. आमेन. आपण काल वचन वाचलं होतं, पहिले योहान याचा 3रा अध्याय आणि वचन 1 पहिलं आपण वाचलं होतं. पहिले योहान याचा 3रा अध्याय आणि वचन 1. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले. योहान म्हणतो की आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले आहे. आमेन. कोणते नाव मिळाले? देवाची मुले. मी काल पण तुम्हाला सांगितलं, एखाद्याला चोर हे नाव का बरं मिळतं? कारण त्याने काय केली? चोरी केली. तो जन्मता चोर नसतो, पण चोरी केल्यामुळे त्याला चोर म्हणतात. तसंच आपण देवाची मुलं जन्मता नाहीयेत, पण जेव्हा तुम्ही देवाची कामं करायला लागतात तुम्हाला कोणतं नाव मिळतं? देवाची मुले. हालेलुया. जेव्हा तुम्ही देवासारखे जगायला लागतात तेव्हा तुम्हाला कोणतं नाव मिळतं? देवाची मुले. म्हणून योहान म्हणतो तुम्हाला देवाची मुले हे नाव मिळाले आहे. आणि आता 3रं वचन वाचा. 3रं वचन. जो कोणी त्याच्या संबंधाने, आणि जो कोणी त्याच्या संबंधाने ही आशा बाळगतो, तो जसा तो शुद्ध आहे, जसा प्रभू शुद्ध आहे, तसे आपणाला शुद्ध करतो, तसं स्वतःला शुद्ध करतो. आमेन. जर मी देवाचा मुलगा आहे तर बायबल असं म्हणतं, मग मला काय करावं लागतं माहिती का? जसा देव शुद्ध आहे तसं मला काय व्हावं लागतं? शुद्ध. आमेन. समजतंय का? ओके. आता 2 कोरिंथ जे आपण आज बघणार आहोत, 2 कोरिंथ 7 आणि 1.
तेव्हा प्रियजन हो, मग वचन म्हणतं तेव्हा प्रियजन हो, आपल्याला ही अभिवचने मिळाली आहे, आपल्याला जी वचनं मिळाली आहे म्हणून देहाच्या व आत्म्याच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू. आपण स्वतःला काय करू? शुद्ध करू. कोणत्या अशुद्धतेपासून? देहाच्या आणि आत्म्याच्या अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. आमेन. जोपर्यंत आपण पवित्रतेला पूर्णता आणत नाही तोपर्यंत देवासोबत जाऊ शकत नाही. लक्षात घ्या. तुमच्याकडे पैसे नसतील चालेल, तुमच्याकडे ज्ञान नसेल चालेल, तुमच्याकडे शिक्षण नसेल चालेल, पण तुमच्याकडे पवित्रता असली पाहिजे. काय असली पाहिजे? नीट लक्ष द्या. तुम्हाला चांगलं गाता नाही आलं तरी चालेल, तुम्हाला वचनाचा प्रचार नाही करता आला तरी चालेल, तुम्हाला सेवा नाही करता आली ना तरी चालेल, पण तुम्ही पवित्र असले पाहिजे. हालेलुया. जो सेवा नाही करत तो पण स्वर्गात जाऊ शकतो. केव्हा? जेव्हा तो पवित्र असेल. समजतंय का? जो श्रीमंत नाहीये, गरीब आहे, तोही स्वर्गात जाऊ शकतो. केव्हा? जेव्हा तो काय असेल? पवित्र असेल. जो शिकलेला नाहीये तोही स्वर्गात जाऊ शकतो. केव्हा? जेव्हा तो काय असेल? स्वर्गामध्ये जाण्यासाठी आणि देवाची मुलं म्हणून घेण्यासाठी तुम्हाला एकच अट आहे. काय? तुम्ही काय असा? पवित्र असा. बोला काय असा? कारण पहिले पेत्र याचा पहिला अध्याय देवाचं वचन म्हणतं तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व बाबतीमध्ये काय व्हा? पवित्र व्हा. गेल्या दिवसामध्ये मागच्या वर्षी आमचा एक मित्र आहे किंवा चांगली ओळखतो आम्ही, परिचयाचा परिवार आहे, जेव्हा नवापूरकडे आम्ही जातो सेवेला, बऱ्याचदा तिकडे असतो आम्ही, तर त्या परिवारातच आम्ही मुक्कामी असतो बऱ्याचदा. त्यांच्या इथं त्यांनी सोय केलेली आमची व्यवस्थित, आणि मग तिथं आम्ही बऱ्याचदा राहतो. गेल्या दिवसामध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्कार भेटला. कोणता पुरस्कार भेटला? राष्ट्रपती जे भारताचे सर्वोच्च पद राष्ट्रपती, त्यांच्या हातून त्यांना एक पुरस्कार मिळाला. मग त्यांना 26 जानेवारीला ना का 26 जानेवारीला त्यांना तो पुरस्कार घेण्यासाठी बोलवलं होतं राष्ट्रपती भवनामध्ये. तर त्यांना तिकडून लेटर आलं की तुम्हाला राष्ट्रपतींना भेटायला बोलवलेलं आहे. मग त्या लोकांनी सगळं केलं. तुम्हाला गाडी घेऊन जाईल तिथून एअरपोर्टला, म्हणजे सुरतला, एअरपोर्ट वरून विमानात तुम्हाला दिल्लीवरून परत तुम्हाला गाडी घ्यायला येईल, तिथून परत तुम्हाला हॉटेलमध्ये ठेवतील, तिथून राष्ट्रपती भवनात घेऊन जाण्यासाठी सगळं नियोजन झालं. नीट लक्ष. जेव्हा त्यांना बोलवलं गेलं ना त्यावेळेस सगळ्या गोष्टी ठरवल्या गेल्या की राष्ट्रपतींना भेटायचंय ना, मग तुम्हाला कोट घालावा लागेल. काय घालावं लागेल? मग त्यांचं माप घेतलं गेलं, त्यांच्या मापाचा कोट पण शिवायला टाकला. म्हणजे कपडे कसे घालायचे इथून सुरुवात होती. कारण तुम्ही कोणाला भेटायला जाताय? राष्ट्रपतीला. तुम्ही कोणतेही कपडे घालून जाऊ शकत नाही. तुम्हाला पटेल तसं जाऊ शकत, कोणत्या पण गाडीत जाऊ शकत. ते ठरवतील तुम्हाला कोणत्या गाडीत जायचं, ते ठरवतील तुम्ही कोणत्या विमानातून प्रवास करायचा, ते ठरवतील तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये राहायचे, ते ठरवतील तुम्ही काय खायचं, कुठं राहायचं, कसे कपडे घालायचे. का? कारण तुम्हाला कोणाला भेटायला जायचं. विचार करा, जगातल्या राष्ट्रपतीला भेटण्यासाठी एवढी तयारी, तर ज्याने सगळं जग निर्माण केलं त्या देवाला भेटताना असंच जाऊ का आपण? काहीतरी तर तयारी करावी लागेल की नाही? सांगा ना मला. जर जगामध्ये एखाद्या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी जर कपडे ठरवले जातात की हेच कपडे पाहिजे, तर विचार करा, ज्यावेळेस तुम्हाला जिवंत देवासमोर उभं राहायचंय, आपण परमेश्वरासमोर उभे राहणार आहे, तर त्या देवासमोर उभं राहताना कसं पण जाऊन उभं राहू का आपण? मग काय करावी लागेल? तयारी. मला काय करावी लागेल? मग ती तयारी केव्हा कराल? देव आल्यानंतर का त्याच्या अगोदर? अगोदर. हालेलुया. एखाद्याचं लग्न असतं तर कपडे केव्हा शिवतात? लग्नाच्या दिवशी. कधी? अगोदर. हालेलुया. तयारी लग्नाच्या अगोदर केली जाते ना, आणि मग लग्नाच्या दिवशी तुम्ही तयार होऊ शकता. आमेन. मग तुम्हाला माहिती का, येशू ख्रिस्त येणार आहे, मग आज आपल्याला काय करायची? तयारी. स्वतःला तयार करा, कारण आपल्याला त्याच्या समोर उभं राहायचंय. आमेन. कळते का? सगळ्यांना आपल्याला कोणासमोर उभं राहायचंय? देवासमोर. म्हणून ही तयारी आहे. आमेन. देव तुम्हाला आणि मला काय करतोय? तयार करतोय की आपल्याला त्याच्या समोर उभं राहण्यासाठी. हालेलुया. म्हणून त्या ठिकाणी कोरिन्थीय पत्र 7 अध्याय 1 वचनामध्ये आपण जे वाचलं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, वाचा परत. तेव्हा प्रियजन हो, आपल्याला ही अभिवचने मिळाली आहे, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू. स्वतःला काय करू? आता मी दिसतोय सगळ्यांना ना, प्रत्येक व्यक्ती. ब्रदर इकडे या पुढे. आता लक्ष द्या, माझ्याकडे बघा. नाव काय तुमचं?
योहान. आता योहान ब्रदर दिसतायत सर्वांना? ओके. योहान ब्रदरचा चेहरा तुम्ही पाहताय, शरीर तुम्ही पाहताय, पण तुम्हाला माहिती का हा व्यक्ती एक आहे का दोन आहे? तुम्हाला एकच दिसतो, कारण तुम्ही याला कुठून बघताय? बाहेरून. पण देवाला दोन व्यक्ती दिसतात, एक बाहेरचा आणि एक आतला. समजतंय का तुम्हाला? बाहेरून हा व्यक्ती तुम्ही ओळखतात की हा योहान आहे. हालेलुया. पण तुम्हाला माहिती का हा चांगला आहे का वाईट आहे हे कोण ओळखतं? याच्या मनातले विचार चांगले आहेत का वाईट आहे कोण ओळखतं? कारण देव कुठून बघतो? आतून. बोला कुठून? याचा स्वभाव कोणाला माहितीये? याचे विचार कोणाला माहितीये? बरं, योहानच्या डोक्यात काय चाललंय तुम्हाला माहितीये का? फक्त तुम्हाला काय दिसतंय? तुम्हाला काय दिसतंय? फक्त डोकं. पण डोक्याच्या आत काय चाललंय माहिती का? समजतंय का मी काय सांगतोय? मग किती व्यक्ती आहेत हे? बाहेरून दिसणारा वेगळा आणि आत असणारा वेगळा. तुम्ही कोणाला ओळखतायत? बाहेरच्या. बोला कोणाला ओळखताय? आणि देव कोणाला ओळखतो? दोघांना. बाहेरच्याला पण आणि मधल्याला पण. हालेलुया. माणसाचा प्रॉब्लेम काय माहिती का? वरून चांगला दिसला म्हणजे चांगला आहे, पण देव तसं पाहत. म्हणून देव दोन प्रकारच्या गोष्टी बोलतो, एक शरीराची अशुद्धता आणि दुसरी आत्म्याची अशुद्धता. बाहेरच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, पण आतल्या गोष्टी कोणाला माहिती? देवाला माहिती. म्हणून देवाची इच्छा आहे तुम्ही बाहेरून जरी शुद्ध झाले, पण कुठून शुद्ध होणं गरजेचं आहे? आतून. हालेलुया. बाहेरून आंघोळ केली, बाहेरून चांगलं डोक्याला केसांना तेल लावलं, सगळे चांगले कपडे घातले, तुम्ही सुंदर दिसताय, व्यवस्थित दिसताय, पण आतून काय हे कोण पाहतोय? जर आतून मळलेलं असेल, मग आतून खराब असेल, मग आतून घाण विचार असतील, मग लक्षात घ्या. म्हणून देव शारीरिक आणि आत्मिक दोन्ही अशुद्धतेबद्दल बोलतोय. आमेन. जर तुम्हाला देवासमोर जायचंय ना, फक्त बाहेरून तयारी करून चालणार नाही, तुम्हाला आतून पण तयारी करावी लागेल. हालेलुया. दोन व्यक्ती असतात प्रत्येकामध्ये, एक जो बाहेरून दिसतो तो आणि एक जो आतमध्ये बसलेला आहे तो. हालेलुया. समजतंय का? पहिली अशुद्धता शारीरिक अशुद्धता. बोला काय? हा, देहाच्या अशुद्धतेपासून. नंतर आपण बघू दुसरं आत्म्याच्या अशुद्धतेपासून. देहाची अशुद्धता. देह म्हणजे काय? शरीर. बोला काय? आता देहाची अशुद्धता ही दोन प्रकारची आहे. किती प्रकारची? दोन. एक, या शरीराला तुम्ही बाहेरून अशुद्ध करू शकता. दुसरी गोष्ट, या शरीराला तुम्ही आतून पण अशुद्ध करू शकता. समजतंय का? चला आता पहिली गोष्ट पाहू आपण, देहाला बाहेरून कसं अशुद्ध केलं जातं. एक वचन वाचा. चला एक वचन काढू आपण. पहिले इतिहास, पहिले इतिहासाचे पुस्तक 22वा अध्याय. जुना करार पहिले इतिहास 22वा अध्याय. हा, कोणत्या अशुद्धतेबद्दल बघतोय आपण? शरीराच्या. बोला शरीराच्या. आणि बाहेरच्या. कोणत्या? शरीराच्या बाहेरच्या अशुद्धतेबद्दल, आतल्या नाही. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. शरीराच्या बाहेर जे तुमचे अवयव आहेत, हात आहेत, पाय आहेत, हे जे अवयव आहेत ना, यांच्या अशुद्धतेबद्दल आपण आता बघतोय. समजतंय का? हा, नीट लक्ष द्या. माझ्याकडे बघा. दोन प्रकारचे आजार होतात आपल्याला. एक जो शरीराच्या बाहेरून होतो आणि दुसरा शरीराच्या आतून होतो. कळतंय का? एखाद्या व्यक्तीला खरूज झाली. खरूज माहिती तुम्हाला? ती कुठे होते? बाहेर का आत? शरीराच्या कुठे होते? बाहेर. तो बाहेरचा आजार आहे. शरीराच्या कसला आजार आहे? बाहेरचा. आणि आतला आजार, एखाद्याला कॅन्सर झाला. काय झालं? कॅन्सर कुठे होतो? बाहेर का आत? आत. तो आतला आजार आहे. समजतंय? एखाद्याला टीबी झाला, तो मधला आजार आहे. शरीर दोन प्रकारे आजारी पडतं, एक बाहेरून आणि दुसरं आतून. समजतंय का? पण दोघं आजार घातक आहे, दोघं त्रासदायक आहे. लक्षात घ्या. तसंच पाप जे आहे ना, ते बाहेरून पण होऊ शकतं शरीराच्या आणि आतून पण होतं. शरीराला तुम्ही बाहेरून पण अशुद्ध करू शकतात आणि आतून पण अशुद्ध करू शकतात. आणि हे वचन आहे, ते वचन आपण नीट वाचू. पहिले इतिहास याचा 22वा अध्याय आणि वचन 7 आणि 8 वाचा. दावीद आपला पुत्र शल्मोन याला म्हणाला. दावीद एक राजा होता. परमेश्वराने त्याला इस्रायलाचा राजा केलेलं होतं. अतिशय देवाला आवडणारा व्यक्ती होता दावीद. आमेन. जर इस्रायलाचे जेवढे राजे होऊन गेले ना आतापर्यंत, त्या सगळ्या राजांमध्ये देवाचा आवडणारा राजा कोण आहे? दावीद. बोला कोण आहे? कारण बायबल असं म्हणतो, तो माझ्या मनासारखा आहे. कसा आहे? देवाची आराधना करणारा, देवाची प्रार्थना करणारा, देवाची इच्छा पूर्ण करणारा, देवाच्या वचनाप्रमाणे चालणारा. म्हणून परमेश्वराने त्याला एका मेंढरांच्या मागून उचललं आणि इस्रायलाचा राजा बनवून दिलं. हालेलुया. देवाला आवडणारा व्यक्ती होता दावीद, एक देवाला आवडणारा राजा होता. पण तो काय म्हणतो इथं वाचा,
मग त्याने आपला पुत्र शल्मोनेला बोलावून दाविदाने आपल्या मुलाला शल्मोनाला बोलावलं आणि म्हटलं, इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ मंदिर बांधण्याची आज्ञा केली. दावीद आपला पुत्र शल्मोनेला दाविदाला म्हणाला, इच्छा होती की मला मंदिर बांधायचंय. कोणासाठी? देवासाठी. कोणासाठी? खूप इच्छा होती की मी परमेश्वरावर खूप प्रेम करतो, मला देवासाठी मंदिर बांधायचंय. पण देवाने नाही म्हटलं, त्याला तू नाही बांधायचं. मग त्याने काय केलं? त्याच्या मुलाला बोलवलं आणि सांगितलं, बघ मला देवासाठी मंदिर बांधायचंय, पण मी तुला ते काम सोपवतोय. पुढे वाचा. माझा देव परमेश्वराच्या नामा प्रित्यर्थ मंदिर बांधावे असा माझा मानस होता खरा, पण परमेश्वराचा आदेश मला प्राप्त झाला की तू बहुत रक्तपात केला आहे. देवाचं वचन काय म्हणतं? माझी इच्छा होती की मी माझ्या हाताने देवाचं मंदिर बांधावं, दावीद म्हणतो शल्मोनाला. पण देवाने मला सांगितलं की तू मंदिर बांधायचं नाही, कारण तुझ्या हाताने काय झालेलं आहे? रक्तपात. तू अनेक लोकांना मारले आहेत. तुझे हात निर्दोष नाही आहेत, तुझे हात दोषी आहेत, तुझे हात अशुद्ध आहेत. आणि ह्या अशुद्ध हाताने तू देवाचं मंदिर बांधू शकत? कारण ह्या हाताने तू अनेकांना मारलेलं आहे, अनेकांचा खून केलाय, अनेकांना युद्धामध्ये मारलेलं आहे. रक्तपाताचा दोष तुझ्या हातांमध्ये आहे, म्हणून तू माझं मंदिर बांधू शकत नाही. लक्षात घ्या, बाहेरची अशुद्धता. जेव्हा तुमच्या शरीराद्वारे तुम्ही काहीतरी चुकीच्या गोष्टी करता, या हाताद्वारे तुम्ही पाप करतात, लक्षात घ्या त्यावेळेस हे शरीर तुम्ही बाहेरून अशुद्ध करता. समजतंय का तुम्हाला? दारू पिणं, तंबाखू खाणं ही बाहेरची अशुद्धता आहे का आतली अशुद्धता आहे? दारू पिल्यानंतर तुमचं शरीर बाहेरून अशुद्ध होतं का आतून अशुद्ध होतं? आतून होतं ना. ओके, पण मला एक सांगा, दारू प्यायल्यानंतर तुम्ही आतून अशुद्ध होतात, स्वतःला मधून अशुद्ध करतात, बरोबर आहे ना? पण दुसऱ्याला दारू पाजली तर, जर तुम्ही दुसऱ्याला दारू पाजली तर, या हाताने तुम्ही दुसऱ्याला दारू पाजली, मग हा हात तुम्ही काय केलं? बाहेरून अशुद्ध केला. हालेलुया. पिणारा व्यक्ती आतून अशुद्ध होतो, पण दुसऱ्याला देणारा व्यक्ती बाहेरून अशुद्ध होतो. समजतंय का? जेवढं पाप दारू पिणं आहे तेवढंच दुसऱ्याला विकणं पण आहे. कळतंय का मी काय सांगतोय तुम्हाला? दारू पिणं हे आपण काय म्हणतो, काय देवाच्या दृष्टिकोनातून? मग विकणं पाप नाहीये का? कारण तुम्ही कोणाला तरी काय करताय? ती दारू पाजताय. तंबाखू खाणं जेवढं पाप आहे ना, तेवढंच विकणं सुद्धा काय पाप आहे, कारण तुम्ही कोणाला तरी देत आहे. समजताय का? विष खाणं, याच्याने तुम्ही मरणार आहे, आणि दुसऱ्याला खाऊ घातलं तर समोरचा पण मरणार आहे. लक्षात घ्या. मग विष खाणं चुकीचं आहे देवाच्या नजरेतून, तसं दुसऱ्याला खाऊ घालणं सुद्धा चुकीचं आहे. अनेक लोक म्हणतात मी नाही पित, मग दुसऱ्याला कशाला पाजतो? तू नाही पित ना, मग दुसऱ्याला कशाला पाजतो? इलेक्शन येतं का? इलेक्शन येतं ना, आपले ख्रिस्ती लोक पण उभे राहतात ना निवडणुकीला, राहतात की नाही? मग काय करतात? पार्ट्या. काय करतात? पार्ट्या. ते म्हणतात की नाही आम्ही आपल्या लोकांना नाही दिल्या. कोणाला दिल्या? विधर्मी लोकांना, जे देवाला ओळखत. पण लक्षात घ्या, पाजली काय? दारू. कोणाच्या पैशाने? अरे बोला, तुमच्या कोणाच्या हाताने? मग काय वाटतं तुम्हाला, हे हात निर्दोष आहेत का तुमचे? मग काय झाले? हे हात अशुद्ध. कोणाच्या नजरेमध्ये? कारण तुम्ही कोणाचा तरी नाश केला, तुम्ही कोणाला तरी नाशाकडे उद्युक्त केलं. बरेचसे लोक म्हणतात मी नाही पित, पण दुसऱ्याला कशाला पाजतो? तुम्हाला माहिती का, मला कोणीही किती माझे जुने मित्र जरी मला भेटले ना, ते मला म्हणतात की चल एखादी पार्टी दे. मी त्याला म्हणतो घरी ये, जेवण कर, पोटभर खा. पिणं खाणं आपल्याने जमणार तुला मी देऊ शकत. मी कधीच कोणाला तंबाखू खाण्यासाठी, कोणाला दारू पिण्यासाठी पैसे देत, कोणी किती जवळचा असला आणि किती ओळखीचा असला तरी देत. का? तुम्हाला माहिती, जेवढं खाणं पाप आहे ना, तेवढं दुसऱ्याला देणं सुद्धा. कारण हे हात निर्दोष राहत नाही, तर हे दोषी होतात देवाच्या दृष्टिकोनातून. दाविदाला देवाने म्हटलं तू माझं मंदिर बांधायचं नाही, कारण या हाताने तू अनेक लोकांचा खून केलाय, अनेक लोकांचा रक्तपात केलाय, म्हणून मी तुला मंदिर बांधू देणार नाही. लक्षात घ्या, जेव्हा आपलं शरीर आपण बाहेरून अशुद्ध करतो ना, ते देवाला आवडत नाही. या शरीराद्वारे असं कोणतंच पाप करू नका जे देवाला आवडत नाही. अजून एक वचन वाचू आपण, बाहेरून अशुद्धते बाबतीत अनुवाद याचा 22वा अध्याय, अनुवाद याचा 22वा अध्याय आणि वचन 5. स्त्रीने, आता नीट लक्ष द्या. स्त्रिया बहिणींनो नीट लक्ष द्या. स्त्रियांनी
पुरुषाचे कोणतेही वस्त्र घालू नये. काय? स्त्रियांनी पुरुषांचे कोणतेच वस्त्र घालू नाही. याचा अर्थ काय होतो? पुरुषांचे वस्त्र म्हणजे कोणते वस्त्र? शर्ट, पॅन्ट, जीन्स, टी शर्ट ना. शर्ट, पॅन्ट, जीन्स, टी शर्ट किंवा जेही पुरुष घालतात ते कपडे कोणी घालू नये? बोला बोला, कोणी घालू नये? हे कुठं लिहिलेलं आहे? देवाच्या वचनामध्ये. जर स्त्रियांनी पुरुषांचे कपडे घातले तर तुम्ही तुमच्या शरीराला कुठून अशुद्ध केलं? बाहेर. बोला, कुठून अशुद्ध केलं? बऱ्याचदा आपल्याला वाटतं मी दारू नाही पीत, मी तंबाखू नाही खात, मी हे नाही. अरे पण हे पण पाप आहे ना, जे देवाने नाही सांगितलंय करायला. जेव्हा तुम्ही हे पाप करतात ना, देवाच्या नजरेत तुम्ही अशुद्ध दिसतात. देवाच्या नजरेमध्ये ते पाप गणलं जातं. देवाला नाही आवडत त्या गोष्टी करायला. हालेलुया. वाचा परत एकदा. स्त्रीने पुरुषाचे कोणतेही वस्त्र घालू नये. बहिणींनी, स्त्रियांनी पुरुषांचे कोणतेच कपडे घालायचे कोणतेच नाही. नुसता टी शर्ट घालतो नाही चालणार, नुसती जीन्स घालतो नाही चालणार. नाही घालायला लावले तर नाहीच घालायला लावले. हालेलुया. आणि पुढे, आणि पुरुषाने स्त्रीचे कोणतेही वस्त्र घालू नये. आणि पुरुषांनी पण स्त्रियांचे घालायचे. देवाला धन्यवाद की आपण घालत नाही. पंजाबी ड्रेस घालून एखादा मुलगा फिरताना अजून पाहिलेला ना? मी तर नाही पाहिला अजून. इथं आपल्याकडे तरी नाही पाहिला. साडी घालून एखाद्या मुलाला फिरताना पाहिलं. आणि जर तसं करत असतील तर करू नका, कारण देवाच्या नजरेतून ते काय आहे? पाप आहे. तुम्ही तुमच्या शरीराला अशुद्ध करताय. देवाला बघायला आवडत. पण हे पाप स्त्रियांच्या बाबतीत होतं बऱ्याचदा. तरुण मुलींच्या बाबतीमध्ये होतं, कारण खूप आवडतं त्यांना काय घालायला? जीन्स आणि टी शर्ट. का बरं तुमचे कपडे कमी आहेत का तुमच्याकडे? आम्ही कधी तुमचे पंजाबी ड्रेस घालून फिरलो का? पण तुम्हाला का बरं हौस येते मुलांचे कपडे घालायचे? शरीराला काय करतात तुम्ही सांगा मला? अशुद्ध. देवाच्या वचनाप्रमाणे तुम्ही शरीराला काय करतो आपण बाहेरून? अशुद्ध. जेव्हा देव बघतो ना एखाद्या मुलीला पुरुषाचे कपडे घालताना किंवा घातलेले, तर देव तिच्याकडे बघू शकत नाही, कारण देवाचं वचन म्हणतं परमेश्वर पापाकडे नजर लावत. जर येशू ख्रिस्त येऊन गेला आपल्याला घ्यायला, किती लोकांचा विश्वास आहे येशू येणार आहे? विश्वास आहे ना? येशू आला आणि तुम्ही जीन्स पॅन्ट घालून उभे आहेत, घेऊन जाईल? अरे बोला, घेऊन जाईल का? टी शर्ट घातलेला घेऊन जाईल? नाही का? कारण देवाचं वचन म्हणतं स्त्रियांनी पुरुषांचे कपडे घालायचे, तेही तुम्हाला अशुद्ध करतात. हालेलुया. बाहेरील अशुद्धता. देवाचं वचन म्हणतं जुन्या करारामध्ये, पुरुष असो का स्त्री असो, आपल्या शरीरावर काहीच गोंधायचं नाही. कुठंच काही गोंधायचं नाही. हातावर काही गोंधायचं नाही. कळतंय का गोंधणं काय असतं? जुन्या, हे बघा, ज्यांनी जुन्या जीवनामध्ये तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला नव्हता तेव्हा जुनं गोंधलेलं आहे, बरोबर आहे ना? ते पाप, कारण त्या पापांची येशूने काय केली? क्षमा केली. बोला, काय केली? पण येशू कळल्यानंतर, प्रभू मध्ये आल्यानंतर, येशूने तुम्हाला रक्ताने धुतल्यानंतर, येशूने शुभ्र केल्यानंतर मग गोंधायचं, टॅटू काढायचे. आजकालच्या तरुणांना खूप हौस आहे, काय? टॅटू काढायचे ना, कुठं कुठं काय काय काढून ठेवतात. नीट लक्ष द्या, अजिबात ते करू नका. तुम्ही स्वतःच्या शरीराला बाहेरून अशुद्ध करता आणि देवाला ते आवडत. परमेश्वराला त्या गोष्टीचा वीट आहे, परमेश्वराला त्या गोष्टी आवडत नाही. जोपर्यंत देव माहिती नव्हता ठीक आहे, जोपर्यंत परमेश्वर तुम्हाला माहिती नव्हता, कळालेला नव्हता ठीक आहे, तुम्ही कळत न कळत पाप केलं. पण देव कळल्यानंतर तुम्हाला ते पाप करण्याची देव मुभा देत. या शरीराला तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण हे कोणी बनवलेलं आहे? हे कोणाचं मंदिर आहे? म्हणून याच्यावर काहीच करायचं नाही, कारण हे परमेश्वराचं मंदिर आहे. हालेलुया. तुम्ही तुमच्या घरी गेले ना, तुम्हाला पटलं ती भिंत तोडू शकता, कारण घर कोणाचं आहे? तुमच्या घरी जर तुम्ही गेले तर तुम्हाला पटलं ती भिंत तुम्ही तोडाल, कारण घर कोणाचं आहे? तुमचं. पण तेच तुम्ही चर्च मध्ये आले, तुम्ही म्हटलं मला ही भिंत तोडायची, तोडू द्याल का? तोडाल का? कारण हे काय देवाचं मंदिर? हे काय देवाचं मंदिरावर आपला अधिकार आहे का? आहे का? नाही. कोणाचा अधिकार आहे? देवाचा आणि मंडळीचा. आमेन. मग देवाचं वचन म्हणतं तुमचं शरीर देवाचं काय आहे? मंदिर. बोला, काय? मग याच्यावर अधिकार कोणाचा आहे? मग याच्यावर तुम्ही काहीच करू शकत? तुम्हाला पटेल तसं ह्या शरीराचं काही करू शकत, कारण याचा अधिकार कोणाला मिळालेला आहे? आता त्याला पटेल ते करेल. हालेलुया. म्हणून ह्या शरीराला येडं वाकडं काही करायचं नाही, अशुद्ध करायला नाही तर स्वतःला. लक्षात घ्या,
बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मनुष्याला बाहेरून अशुद्ध करतात, या शरीराला बाहेरून अशुद्ध करतात. देवाची इच्छा आहे की तुम्ही स्वतःला पवित्र करा, पूर्णता आणा, शरीराच्या आणि आत्म्याच्या अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करा. आमेन. मग शरीर जे आहे ना बाहेरून पण अशुद्ध होतं, अशा अनेक गोष्टी. आणि म्हणून काळजी घ्या की कोणत्याही बाबतीमध्ये माझं शरीर बाहेरून सुद्धा अशुद्ध होणार नाही. हालेलुया. मी नेहमी म्हणतो मुलींनो आणि स्त्रियांनो, एवढा मेकअप नका करू की देव पण ओळखणार नाही. कोण ओळखणार नाही? किमान देवाने ओळखायला पाहिजे. एवढा मेकअप करायचा, करा, पण केवढा करायचा? कोण ओळखेल? देव. इतका मेकअप करता की देव सुद्धा ओळखणार. त्याने बनवलंय ना तर त्याने ओळखलं पाहिजे की ही माझीच पोरगी आहे. एवढा भडक मेकअप नका करू की परमेश्वर येईल तर तो म्हणेल अरे ही ती नाहीच आहे, ही दुसरीच आहे. तुम्हाला इथंच ठेवून जाईल, घेऊन जाणार नाही. कारण देवाचं वचन म्हणतं मी तुम्हाला तळ हातावर कोरून ठेवलेलं. देवाने आपला फोटो कुठं कोरून ठेवलाय? कोणाच्या तळ हातावर? देवाच्या. मग देव जेव्हा आपल्याला घ्यायला येईल तेव्हा कुठं कोणता फोटो पाहिजे? त्याच्या तळ हातावर कोरलेला. आणि तुम्ही तोंड रंगून बसलेले आहेत. मग देव म्हणेल हे तर माझं नव्हतं, हे असं पाहिजे. समजते का? एवढेही कलर नका मारू तोंडाला की देव ओळखणार. बोला येशू मसीह की हालेलुया. जुनी गाडी जर नवी करून विकायची असेल तर काय करतो आपण? हा? आणि समोरचा फसतो ना, कारण समोरच्याला काय वाटतं गाडी कशी नवीच आहे. तुम्ही जगाला फसवू शकता, देवाला फसवू शकता का? मग तुम्हाला काय वाटतं तोंडाला कलर मारला का देव तुम्हाला फसवून जाईल का? अरे बोला ना. नाही, देवाला ओरिजिनलच लागतं. काय लागतं? परमेश्वराला माहिती आतून काय. हालेलुया. बाहेरून मी कितीही स्वतःला सजवलं, परमेश्वर बाहेरची सजावट पाहत नाही. बाहेरून तुम्ही सजवू नका इतके पण की स्वतःला अशुद्ध कराल. हालेलुया. समजतंय का? बऱ्याचशा गोष्टी शरीराच्या बाहेरून सुद्धा मनुष्याला विटाळतात आणि मनुष्याला अशुद्ध करतात. आणि देवाची इच्छा आहे की त्या गोष्टी तुम्ही करायच्या. आमेन. असे कोणतेच काम करू नका की ज्या कामामुळे तुमचे हात पापात पडतील आणि ते हात देवाच्या दृष्टिकोनातून अशुद्ध होतील आणि या हाताने देव काम घेणार नाही. आमेन. समजते का? हे बाहेरून झालेलं पाप आहे. हे कुठून झालेलं पाप आहे? शरीराच्या. बरं, आता दुसरं नीट लक्ष द्या. आता आतलं पाप. कुठलं पाप? शरीर अशुद्ध होतं आतून सुद्धा. केव्हा केव्हा अशुद्ध होतं? जेव्हा ह्या शरीरामध्ये तुम्ही अशा गोष्टी टाकतात की ज्या देवाला आवडणाऱ्या किंवा ज्या शरीरासाठी बनवलेल्या नाहीयेत. नीट लक्ष द्या. बैल काय खातो? चारा. बरोबर आहे ना? कोंबडी काय खाते? बोला बोला. ओके. मी जे प्रश्न विचारतोय ना त्याचे उत्तर द्या. वाघ काय खातो? मांस. काय खातो? मांस. तो व्हेजिटेरियन नाहीये, तो नॉनव्हेज खातो. बरोबर आहे ना? ओके. आपल्याकडे अजून बकऱ्या काय खातात? काय खातात? बरं, माणूस काय खातो? फक्त सांगा मला, माणूस काय खातो? याचे उत्तर सांगा. काय 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 काही पण हेच उत्तर अपेक्षित होतं. तुम्हाला माहिती का? बैलाचं अन्न ठरलेलं आहे आणि तो तेच खातो. समजतंय का? गायीचं अन्न ठरलेलं आहे, गाय पण. वाघ आणि सिंहाचं अन्न पण ठरलेलं आहे, ते त्याच्याशिवाय दुसरं खात. सगळ्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना माहिती आहे की आम्ही हेच खाल्लं पाहिजे. पण ज्याला देवाने स्वतःसारखं बनवलं तो माणूस, त्याला अजून पण कळलं नाही की मी काय खायचं. खरंय का? काही पण त्यांनी उत्तर खूप भारी दिलं. माणूस काय खातो? जे डुक्कर पण नाही खात ते कोण खातो? तंबाखू डुकराला चोळून द्या ना. गाय छापची पुडी डुकराला अशी अशी चोळून द्या, खाईल का तो? तरी माणूस डुकरापेक्षा निपत्तर आहे माणूस. लक्षात घ्या की जे डुकराला नाही चालत ते कोणाला चालतं? काही पण खातो. जाऊ दे बाळा, हे लोक डिस्टर्ब होतात. राहू दे, काही नाही, काही फरक पडत नाही. पावशर घाम जाऊ दे ना माझा. काय फरक पडतोय? देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. बघा, प्रत्येक प्राण्याला माहितीये की मी हे सोडून दुसरं खाणार
पण माणसाला अजून कळलेलं नाही नेमकं मी खायचं काय बुवा ना. सगळं खातो ना तो, चारा पण खातो, काय खातो, व्हेजिटेरियन खातो ना आपण, मांस पण यूज द्या, ते ठीक आहे, हे शरीरासाठी चांगले मी म्हणतो, फळं खा, हे खा, ते खा, देवाने तुमच्यासाठी निर्माण केले. पण तंबाखू देवाने तुमच्यासाठी बनवली का? जे शरीरासाठी, हे बघा, देवाने मनुष्याला खायला तेच दिलं जे त्याच्या शरीरासाठी चांगलं होतं. 40 वर्ष इस्रायल लोक रानातून फिरत होते, कनानकडे चालले होते. कुठे चालले होते? मिस्रामधून जेव्हा देवाने त्यांना काढलं ना, मोशे त्यांना घेऊन चालला होता, देवाने त्यांना 40 वर्ष काय खाऊ घातलं मला सांगा? काय खाऊ घातलं? स्वर्गातून वरून काय पडायचा? काय पडायचा? मान्ना. का बरं मान्ना खाऊ घातला देवाने? दुसरं का नाही खाऊ घातलं? तुम्ही विचार केला का कधी? 40 वर्षात इस्रायल लोक आजारी पडले का? पडले नाही. का? कारण कुठलं अन्न खात होते? स्वर्गातलं. बोला, कुठलं अन्न खात होते? ताप नाही आला कधीच, आजारी नाही पडले कधीच, उघड्यावर होते, पाऊस पडायचा, ऊन लागायचं, थंडी वाजायची, सगळ्या गोष्टी, साधा ताप सुद्धा येत नव्हता. कारण अन्न कोणतं खात होते? स्वर्गातलं. बोला, कोणतं खात होते? जेव्हा तुम्ही चांगलं खातात ना, निरोगी राहतात, चांगलं खातात ना, शुद्ध राहतात, चांगलं खातात ना, तर तुमच्यामध्ये आरोग्य राहतं. मग आपलं आरोग्य खराब कोण करतं मला सांगा? देव का आपण? हाऊस कोणाला खायची? हा, घरी किती चांगलं बनवलं ना, ती हॉटेलवरची गोड शेवच आवडते आपल्याला, माशा बसलेली ना, ते भजेच आवडतात आपल्याला, तळलेले, पाणीपुरीच आवडती आपल्याला. माझ्या बायकोला पण खूप आवडते. पाणीपुरी खाल्ली का? तो पाणीपुरीवाला असं घेतो आणि त्या मटक्यात हात टाकतो, असा पुढून काढतो. दिवसातून किती वेळा तो हात धुवत असेल याची काही गॅरंटी? आपण यांना म्हटलं ना, मी माझ्या बायकोला म्हटलं घरी करत जा, घरी बनवत जा, ती म्हणती तशी चवच येत नाही. कशी? पाणीपुरी वाल्याची जी चव असते तशी लागतच नाही. कशी लागेल? तो दिवसभर हात धुतो ना त्याच्या, म्हणून चव भारी लागते. तिथे आपण स्वच्छ हात आले म्हणून त्याची चव लागत. हा माणसाचा स्वभाव आहे. चांगलं आपल्याला आवडत नाही. फळं चांगले खावे ना, नाही आम्ही सडवून दारू करू त्याची. काय करू? दारू कशी बनते? काही सडवावं लागतं, त्याच्यानंतरच काय बनते? दारू. माणसाला ना सगळ्या जनावरांना कळतं की मी काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे, फक्त कोणाला नाही कळत. आणि जेव्हा तुम्ही असं वागतात आणि जगतात ना, स्वतःच्या शरीराला आतून काय करतात? अशुद्ध करतात. बोला, काय करतात? अशुद्ध करतात. हालेलुया. विचार करायसारखी गोष्ट आहे प्रियांनो. जनावरांना देवाने जे लावून दिलंय ना, ते आजपर्यंत तेच खात आहे. पण माणूस असा व्यक्ती आहे की देवाने त्याला जे दिलं ना ते खात नाही, ते सोडून सगळं खातो. हा, आणि मग नंतर थोबाड सोडलं का मग म्हणतो माझ्यासाठी प्रार्थना करा ना. आयुष्यभर तंबाखू खाऊन खाऊन स्वतःचं तोंड सडवलं आणि आता याला देव आठवतो. दारू पिऊन पिऊन किडण्या गेल्या कामातून आणि आता म्हणतो माझ्यासाठी प्रार्थना करा. जा, कशाला प्रार्थना करा? मरत असा. देवाने 2 दिल्या होत्या ना तुला किडन्या, 2 सोडवल्या. डॉक्टरकडे जा, तुला कळेल एका किडनीची किंमत काय. खरंय का खोटंय? तरुण मुलांना नीट लक्ष द्या. जगाच्या नादी लागून अजिबात चुकीच्या गोष्टी ह्या शरीराच्या आतमध्ये घ्यायच्या नाही. स्वतःच्या शरीराला अशुद्ध नका करू. हे देवाचं मंदिर आहे. हे देवाचं काय आहे? मंदिर आहे. बहिणींनो, चुकीच्या गोष्टी लावायच्या, जुन्या सवयी आहेत ना, मिश्री लावा, तपकीर लावा ना. देवासमोर जेव्हा तुम्ही हसाल ना, तर तुमचे दात चांगले दिसले पाहिजे. काय चांगले दिसले पाहिजे? दात. लाज नको वाटायला, असे हसतात असा हस ना. का बरं नाही हसत? लाज वाटते, कारण दात कसे झाले? लाल, काळे, पिवळे, निळे असे हसतात. लाजा वाटायला पाहिजे. देवाने इतके सुंदर दात दिले, सगळे लाल करून ठेवले. कारण भेटले कसे? फुकट. बोला, भेटले कसे? डॉक्टरकडे गेलेत का कधी दात बदलायला? कोणाचा दात बदलला का डॉक्टरनी इथं बसलेले असते? 10,000 घेतो डॉक्टर. किती दातांचे? 10,000. मग जेव्हा डॉक्टर 10,000चा दात बसवतो ना, ते एकट्याला घासत राहतो आपण. कारण कसा भेटलाय?
विकत. मला कसा भेटलाय? पण जे फुकटचे आहेत त्याची किंमत, ते तंबाखू खाऊन खाऊन आपणच सडवतो, कारण फुकट भेटलेले आहेत. आपण डॉक्टरने विकत दिल्यानंतर सडवतात, सडवणार नाही. लक्षात घ्या, या प्रत्येक गोष्टीच्या तुमच्या शरीराला अशुद्ध करतात ना, त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवा. आमेन. देवाची इच्छा आहे की हे शरीर दोन प्रकारे अशुद्ध होतं, बाहेरच्या गोष्टींनी आणि काही गोष्टी आत टाकल्यानंतर सुद्धा हे अशुद्ध होतं. एक वचन वाचा, पहिले कोरिंथी याचा 3रा अध्याय 16-17. पहिले कोरिंथी 3:16-17. तुम्ही देवाचे मंदिर आहात. तुम्ही देवाचे मंदिर आहात. आपण देवाचं काय आहोत? मंदिर. हालेलुया. नीट लक्ष द्या. परमेश्वर म्हणतो मी ह्या मंदिरात राहत नाही. मी कोणामध्ये राहतो? तुमच्यामध्ये. कोणामध्ये? आपलं शरीर देवाचं काय आहे? हालेलुया. मंदिर कसं असतं? पवित्र. बोला, कसं असतं? या मंदिरामध्ये तुम्हाला घाण गोष्टी दिसतील का? नाही. अशुद्ध गोष्टी दिसतील का? तंबाखूच्या पुड्या दिसतील का? दारूच्या बाटल्या दिसतील का? इथं कोणी पत्ते खेळताना दिसेल का? कारण हे काय देवाचं. आणि मंदिर कसं असतं? बोला, काय कसं असतं? तुम्ही देवाचे काय आहात? मंदिर आहात. मग मला एक सांगा, मंदिरामध्ये काय काय होतं? बरं, इथं टीव्ही लावलेला आहे का? इथं पिक्चर बघू शकतो का आपण? पिक्चरचे गाणे बघू शकतो का? नाही. कारण हे देवाचं काय आहे? मग इथं काय होतं मंदिरामध्ये? प्रार्थना. बोला, काय होते? अजून काय होते? आराधना. अजून देवाचं वचन. कारण हे काय देवाचं. मग बायबल म्हणतो तुम्ही देवाचे मंदिर आहात. मग माझ्यामध्ये काय झाली पाहिजे? प्रार्थना. काय झाली पाहिजे? जे मंदिरात होतं ते माझ्यामध्ये व्हायला पाहिजे ना, तर मी देवाचं काय होईल? जो व्यक्ती दिवसभर पिक्चर पाहतोय, टीव्ही समोर बसतोय, तो देवाचं मंदिर असेल का? नाही. जो पिक्चरचे गाणे म्हणतोय तो देवाचं मंदिर असेल का? जो दारूच्या बाटल्यांना आतमध्ये टाकतोय तो देवाचं मंदिर असेल का? ज्याच्यामध्ये शिव्या भरलेल्या आहेत तो देवाचं मंदिर असेल का? जो नेहमी भांडत राहतो तो देवाचं मंदिर असेल का? ज्याच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल द्वेष आणि राग आणि घाण भरलेली आहे तो देवाचं मंदिर असेल का? आतून स्वतःला शुद्ध करा. तुम्ही देवाचं काय आहात? मंदिर आहात. अशी कोणतीच गोष्ट अशुद्ध आतमध्ये येऊ द्यायची. एवढंच काय हो, तुम्ही चर्च मध्ये येताना चपला पण कुठं काढतात? बुट कुठं काढतात? कारण हे देवाचं काय? आपल्याला वाटतं बाहेरची माती सुद्धा आतमध्ये यायला नको. मग तुम्ही देवाचं काय आहात? मग बाहेरची कोणतीच माती आतमध्ये घ्यायची, बाहेरची जगातली कोणतीच घाण आतमध्ये घ्यायची, जगातले कोणतेच घाणेरडे विचार आतमध्ये येऊ द्यायचे नाही. कारण तुम्ही देवाचं काय आहात? मंदिर आहात. आमेन. अशा रीतीने स्वतःला शुद्ध करा. कारण बायबल म्हणतो तुम्ही देवाचं मंदिर आहात. आमेन. हे देवाने बनवलेलं मंदिर आहे. हे परमेश्वराला राहण्याचं घर आहे आणि हे शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे. आमेन. याच्यामध्ये कोणतीच अशुद्धता घ्यायची. वाचा परत तेच वचन. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. बायबल म्हणतो तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. हे तुम्हाला ठाऊक नाही का? हे तुम्हाला ठाऊक नाही काय? पुढे, जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो, जर कोणी ह्या देवाच्या मंदिराचा नाश करतो, घाण करतो, खराब करतो, तर देव त्यांचा नाश करेल. तर देव त्याचा नाश करेल. समजतंय का? जर तुम्ही तुमच्या शरीराला खराब केलं तर बायबल म्हणतं तुमचा हिशोब कोण घेईल? देव. देव त्या व्यक्तीचा नाश करेल जो त्याच्या मंदिराचा नाश करतो. लक्षात घ्या, हे शरीर तुमचं नाहीये, हे कोणी दिलेलं आहे? आणि हे देवाचं मंदिर आहे. आमेन. याच्यावर फक्त कोणाचा अधिकार आहे? देवाचा. ह्या शरीराला तुम्ही स्वतःच्या इच्छेने खराब करू शकत नाही. काय खाता, काय पिता, काय आतमध्ये घेता, या सगळ्या गोष्टी फार बारकाईने करा. कारण या सगळ्या गोष्टींचा देव काय घेणार आहे तुमच्याकडून? हिशोब. कारण हे देवाचं काय आहे? मंदिर आहे. आमेन. याच्यावर देवाचा अधिकार आहे. म्हणून ह्या शरीराला आतून पण अशुद्ध करायचं नाही आणि बाहेरून सुद्धा अशुद्ध करायचं. अजून एक सगळ्यात मोठं पाप आहे जे शरीराच्या बाबतीमध्ये, ते आपण बघू. वचन काढू आपण. पहिले कोरिंथी याचा 6वा अध्याय वचन 15 आणि 16. तुमची शरीरे, पहिले कोरिंथी 6 वचन 15-16. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आपले जे शरीर आहेत ना ख्रिस्ती लोकांचे, बायबल म्हणतं ते ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहेत. आमेन. याचा अर्थ आपण कोणाचं शरीर आहोत? ख्रिस्ताचं, येशूचं. हालेलुया. नीट लक्ष द्या.
मी वचन शिकवतोय तुम्हाला, बरोबर आहे ना? पण वचन कोणाचं आहे? देवाचं. बोला, कोणाचं आहे? बोलतो कोणाद्वारे? देव, माझ्याद्वारे, बरोबर आहे ना? मग मी ख्रिस्ताचं काय झालं? अवयव. त्याचं तोंड झालं. काय झालं? कारण आवाज कुठून निघतोय? वचनाचा, माझ्याद्वारे. आमेन. वचनाची सुवार्ता कुठून निघते? माझ्याद्वारे. संदेश कुठून निघतोय? माझ्याद्वारे. मग मी ख्रिस्ताचं काय झालो? अवयव, मुख झालो. आमेन. प्रभूला गरज आहे ना कोणाची तरी, की कोणीतरी बोलावं माझ्याद्वारे. परमेश्वर बोलू इच्छितो, पण त्याला गरज असते की कोणीतरी उभं राहावं. मग मी तुझ्याद्वारे बोलेन. आमेन. मग मी शरीराचा अवयव झालो. हालेलुया. एखाद्या व्यक्तीला येशूला बरं करायचंय, तो स्वतः नाही येत, तर देवाची इच्छा असते की तुम्हाला ते दान द्यावं आणि तुम्ही त्याच्यावर हात ठेवावा आणि तो बरा व्हावा. मग तुम्ही देवाचा हात झाला. हालेलुया. अवयव असेच कामं करतात. जे येशूला करायचंय ना, येशू तुमच्याद्वारे करू इच्छितो. आमेन. म्हणून आपल्याला ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव होणं गरजेचं आहे. आमेन. परत वाचा ते वचन. हा, तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत. तुमची शरीरे येशूच्या शरीराचे अवयव आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही हे काय? तुम्हाला ठाऊक नाही काय? तर मग मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन हा. ते कसबिनीचे अवयव करावेत काय? कसबिनीचे अवयव करावेत काय? हा प्रश्न. आता नीट लक्ष द्या. हे जे पाप आहे ना, जिथे इथे दिलेलं आहे, या पापाला म्हणतात व्यभिचार. बोला, काय म्हणतात? काय म्हणतात? व्यभिचार. कशाला म्हणतात तुम्हाला माहिती का? जेव्हा एक पुरुष आपल्या पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्री बरोबर काही संबंध ठेवतो, त्याला काय म्हणतात? बोला बोला, काय म्हणतात? जेव्हा एक कुवारा मुलगा एखाद्या मुलीसोबत लग्नाच्या अगोदर अनैतिक संबंध ठेवतो, त्याला काय म्हणतात? व्यभिचार. बायबल असं म्हणतं, तुमचं शरीर ख्रिस्ताचा अवयव आहे, हे नेऊन तुम्ही कसबिनीचे अवयव करतात का? जेव्हा तुम्ही व्यभिचार करतात ना, ख्रिस्ताच्या शरीराला पाठवतात किंवा अशुद्ध करतात, ते घाण करतात तुम्ही. कारण पुढे वाचा, जो कसबिनीशी जड लागतो व ती एक शरीर आहे. कारण तुम्ही जेव्हा व्यभिचार करतात ना, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराशी जोडले जातात आणि एक शरीर होतात. पुढे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? कारण ती दोघं एक देव होतील असे तो म्हणतो. परंतु जो प्रभूशी जड लागतो व प्रभू एक आत्मा आहे. जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. 18 वचन. जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणती दुसरे पाप कर्म मनुष्य करतो, दुसरे कोणतेही पाप जे माणूस करतो ना, ते शरीराबाहेरून होते, शरीराच्या बाहेरून होते. परंतु जो जार कर्म करतो, जो व्यभिचार करतो, तो आपल्या शरीराबाबत पाप करतो. आपल्या शरीराच्या बाबत पाप करतो. लक्षात घ्या, सगळ्यात घाण पाप हे आहे देवाच्या दृष्टीने, व्यभिचार आणि जार कर्म. ज्यावेळेस तुम्ही चुकीचे संबंध कोणासोबत ठेवतात, संपूर्ण शरीराला खराब करतात, आतून पण आणि बाहेरून पण. एक मात्र असं पाप आहे जे दोघं गोष्टींना खराब करतं. बाहेरून मी खराब करतो स्वतःला आणि आतून पण खराब करतो. देवाचं वचन स्पष्ट म्हणतं, हे पाप जे आहे ना, हे तुम्हाला आतून तुमच्या शरीराला त्या ठिकाणी पूर्णपणे खराब करून टाकतं. देवाची इच्छा आहे या पापापासून स्वतःला दूर ठेवा. समजतं मी काय सांगतोय? अशी पाप जी आपल्या शरीराला घाण करतायत प्रियानो, या दिवसामध्ये ती काढून टाकणं गरजेचं आहे. आमेन. नीट लक्ष द्या. व्यभिचार याचा अर्थ असा होतो की एखाद्या पुरुषासोबत किंवा एखाद्या परस्त्री सोबत संबंध ठेवणं. बरोबर आहे ना? नीट लक्ष द्या. बहिणींनो, मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, स्वतःला अशा रीतीने कधीच ठेवू नका की पुरुष तुमच्याकडे वाईट नजरेने पाहिजे. कळतंय का मी काय सांगतोय? टीव्हीवर तुम्ही बघत असाल, पिक्चर, सिनेमा, ऍडव्हर्टाईज, अनेक काही गोष्टी असतात, सिरियल्स वगैरे. कमी कमी कपड्यामध्ये हिरोईनी तुम्हाला दिसतील. बरोबर आहे ना? चांगल्या नजरेने पाहतात लोक त्यांच्याकडे का वाईट नजरेने पाहतात? खरं सांगायचं मला प्रामाणिकपणे, वाईट का चांगल्या नजरेने? वाईट का? कारण त्यांचं राहणं तसं असतं. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही विश्वासातले आहात, येशूवर भरोसा ठेवतात, ख्रिस्ताचं शरीर आहात, तर ख्रिस्ताचं शरीर उघडं राहत नाही. हालेलुया. ख्रिस्ताचं शरीर घाणेरडं नाहीये, ते पवित्र आहे. ते कसं आहे? पवित्र आहे. नीट लक्ष द्या. अशा रीतीने स्वतःला ठेवू नका की दुसरे व्यक्ती तुमच्याकडे व्यभिचाराच्या नजरेने पाहतील, घाणेरड्या नजरेने पाहतील. बऱ्याचदा आकर्षित करतात. तुम्हाला माहिती का,
तुम्ही कधी पिंपळनेरला गेले असाल तर तिथं मिठाईचे दुकानं आहेत, पाहिलेत ना? मिठाईचे दुकानं पाहिलेत ना? ओके. मिठाईच्या दुकानावर तुम्ही जा, तिथे तुम्हाला पेढे दिसतील. काय दिसतील? त्याच्यामध्ये काही पांढरे पेढे असतात, बरोबर आहे ना? काही पेढे जे असतात ना ते रंगवलेले असतात. कसे असतात? त्यांना कलर मारलेला असतो, चांदीचा पेपर लावलेला असतो. पाहिलाय का? का बरं असं करतात बरं? त्यांना काय करण्यासाठी? आकर्षित करण्यासाठी. बोला, काय करण्यासाठी? की आपलं मन आकर्षित व्हावं आणि आपण ते पेढे विकत घ्यावे. समजतंय का? ते चांगले लागतात अशातला भाग नाही, पण ते चांगले दिसतात. विकणाऱ्याला काय असतं माहिती का? माझे पेढे विकले जावे म्हणून तो आकर्षित ठेवतो. समजतंय का? काय गरज आहे मला सांगा एवढ्या पद्धतीने स्वतःला अशा रीतीने ठेवण्याची की लोक आकर्षित होते? कशासाठी? काय तुम्ही व्यभिचाराच्या पापाला आमंत्रण देतायत का? व्यभिचाराच्या नजरेला आमंत्रण देतायत का? अशा रीतीने वागू नका, अशा रीतीने राहू नका की लोक तुमच्याकडे घाण नजरेने बघतील. समजतंय का? चांगली साडी, चांगले कपडे, चांगलं राहणं, तुम्हाला माहिती का लोक सुद्धा चांगल्या नजरेनेच बघतात. पण घाण कपडे, घाण राहणं आणि विचित्र आपलं त्या ठिकाणी दिखावा करणं, तुम्हाला माहिती लोक आपल्याकडे त्याच नजरेने बघतात. मला बाकीच्या लोकांशी घेणं देणं नाही जगात. मला ख्रिस्ती बहिणींशी घेणं देणं आहे जे स्वतःला ख्रिस्ती म्हणतात. जगातले लोक काय राहतात मला त्याच्याशी काही घेणं देणं, आणि मला त्याच्यावर अधिकार पण नाही बोलण्याचा, पण मला तुमच्यावर बोलण्याचा अधिकार आहे कारण देवाने मला उभं केलेलं आहे. आमेन. मला असं वाटतं ना, नीट लक्ष द्या. आता मी इथं देवाचा दास म्हणून उभा आहे. जेव्हा कोणतीही बहीण मला भेटेल ना जगामध्ये, कुठे पिंपळनेरच्या बाजारात जरी भेटली ना, तर मला तुमच्या सोबत उभं राहताना लाज नको वाटायला. मला अभिमान वाटला पाहिजे ही माझी बहीण आहे. कोणी पण विचारलं ना मी सांगेल ही माझी बहीण आहे. हालेलुया. ज्या वेळेस एक स्त्री माझ्या सोबत उभी राहील आणि तिचं जर राहणं चांगलं नसेल ना, लोक जेव्हा मला बघतील ना, लोक म्हणतील याचं काहीतरी. लक्षात घ्या. का? फक्त राहण्यामुळे लोकांचं बघणं बदलून जातं, लोकांच्या नजरा बदलून जातात. सोपी गोष्ट नाही. लक्षात घ्या. तुम्ही अशा रीतीने राहा की देवाला चांगलं वाटलं पाहिजे. तुम्ही कोणाच्या मुली आहात? खरं सांगा, कोणाच्या मुली आहात? मग आपण कोणाला आवडणारं जीवन जगलं पाहिजे? नीट लक्ष द्या. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मी ना चांगलं राहायला सांगतो, गबाळ राहायला सांगत नाही. काहींना वाटतं की नाही मग आम्ही कसे पण राहू आता. का? कारण सांगितलंय सरांनी चांगलं असं हे मेकअप वगैरे करायचं नाही. चांगलं राहा, गबाळ राहू नका. समजतंय का? कारण तुम्ही कोणाची मुलं आहात? देवाची मुलं आहात. फाटके कपडे नाही घालून फिरायला लावते ना मी, मळके कपडे घालून नाही फिरायला लावते ना मी. देवाची इच्छा काय माहिती का? तुम्ही देवाची लेकरं आहात, दिसू द्या की देवाची लेकरं अशी असतात. हालेलुया. शरीराचा कोणताच भाग दिसायला नको जो लोकांना तुमच्याकडे वाईट नजरेने पाहिला त्या ठिकाणी उद्युक्त करेल. समजते का? प्रवृत्त. मी सरळ बोलतो, मला आवडतं ते, कारण सरळ बोलल्यानेच पाप दिसतात, अन्यथा दिसत नाही. लक्षात घ्या. देव तुम्हाला तसाच बघू इच्छितो. आमेन. परमेश्वराची इच्छा की माझ्या लेकराने खूप सुंदर दिसावं, चांगलंच राहावं, त्याच्याकडे कोणीच वाईट नजरेने बघायला नको, सगळ्यांनी चांगल्या नजरेने बघावं. म्हणून मी सांगतो बहिणींनो, स्वतःला ठेवताना, स्वतःला सजवताना, कपडे वापरताना अशा रीतीने घाला, अशा रीतीने वापरा की सगळे लोक चांगल्या नजरेने तुमच्याकडे बघतील. आमेन. हालेलुया. याच्यात चुकीचं आहे का काही? अरे बोला, याच्यात चुकीचं आहे का काही? नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला अशुद्ध करतात, विटाळतात. ज्या वाईट नजरा आपल्यावर खेळतात ना, आपण अशुद्ध होऊन जातो त्याच्याने. चुकीच्या नजरा तुमच्यावर येऊन थांबतात, आपण अशुद्ध करतोय स्वतःला. लक्षात घ्या. कोणातरी व्यक्तीच्या मनामध्ये पापाला आपण निर्माण करतोय त्याच्यामुळे, आपल्या शरीराने. आपलं शरीर देवाचं काय आहे? मंदिर. याच्याद्वारे लोक आशीर्वादित झाले पाहिजे. आमेन. पापात पडायला नको. हालेलुया. नीट लक्ष द्या. आपलं शरीर अशा रीतीने ठेवा की ते लोकांना मंदिर दिसलं पाहिजे. आमेन. त्याच्यामध्ये देव दिसला पाहिजे, त्याच्यामध्ये देवाची उपस्थिती दिसली पाहिजे, त्याच्यावर देवाचा अधिकार दिसला पाहिजे. कोणत्याच घाणेरड्या गोष्टी याच्यामध्ये दिसायला नको. अशा रीतीने स्वतःला ठेवा. आणि ज्यावेळेस असं होत नाही ना, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतःच्या शरीराला अशुद्ध करताय.
म्हणून बायबल म्हणतं 2 प्रकारच्या अशुद्धता, एक शारीरिक अशुद्धता आहे आणि एक आत्मिक अशुद्धता आहे. आज सकाळच्या सेशन मध्ये आपण शरीराबाबतीत पाहिलं की बाहेरून आणि आतून कोणत्या गोष्टी आपल्याला विटाळतात. हातांनी पाप करू नका, कारण तुमच्या शरीराला ते अशुद्ध करतात. चुकीचे कपडे घालू नका, कारण तसेही तुमच्या शरीराला ते अशुद्ध करतात. चुकीच्या वस्तू खाऊ नका आणि पिऊ नका, कारण ते आतून तुमच्या शरीराला अशुद्ध करतात. समजतंय का? हालेलुया. नीट लक्ष द्या. देवाची इच्छा आहे की आपण स्वतःला पवित्र ठेवावे, कारण देव कसा आहे? पवित्र आहे. आमेन. म्हणून स्वतःला तयार करा, कारण लवकरच आपल्याला कोणाला भेटायचंय? येशू. कोणाला भेटायचंय? येशूला. आणि येशू नुसता बाहेरून बघणार आहे का? नाही, तर तो कुठून बघेल? आतूनही बघेल. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे स्वतःला देवाच्या मंदिरासारखं पवित्र करा आणि तयार करा. चर्च असतं ना, चर्च बरोबर झाडतो आपण, त्याला कचरा ठेवत नाही, त्याच्यामध्ये साफसूफ ठेवतो, नाताळाला का रंग मारतो, सजवतो त्या चर्चला. का? कारण आपल्याला माहिती आहे देवाचं काय आहे? मंदिर आहे. मी म्हणतो ना, जसं याला सजवतात, याला स्वच्छ ठेवतात, याला पवित्र ठेवतात, इथं आराधना करतात, इथं प्रार्थना करतात, हे पण मंदिर आहे ना देवाचं. याला पण सजवत जा, याला पण शुद्ध ठेवा, याला पण झाडझूड करा, याच्यातली पण घाण काढून टाका, याला पण पवित्र ठेवा, याच्यामध्ये पण प्रार्थना करा, याच्यामध्ये पण आराधना करा, याच्यामध्ये पण देवाचं वचन येऊ द्या. हालेलुया. कारण खरं मंदिर तर हेच आहे. हालेलुया. याच्यामध्ये देव वास करू इच्छितो. आमेन. मग तयार करा ना स्वतःला मंदिरासारखं. समजतंय का सर्वांना? बोला येशू मसीह की. अनेक ख्रिस्ती पोरांना मी पाहतो, तरुण मुलांना गळ्यामध्ये काय घालून फिरतात? क्रॉस. बोला, काय घालून फिरतात? बरोबर आहे, ते चांगलं आहे, कारण मंदिरावर पण काय असतो ना? अनेक ख्रिस्ती पोरं गळ्यात क्रॉस घालून फिरतात. चांगली गोष्ट आहे ना, कारण चर्चवर पण काय असतो? क्रॉस असतो ना. ठीक आहे, पण चर्च मध्ये तर कोणी दारू पित नाही ना, चर्च मध्ये तर कोणी घाण गोष्टी. हे पोरं क्रॉस घालून पण भांडणं करतात, क्रॉस घालून पण शिव्या देतात, क्रॉस घालून पण दारू पितात, क्रॉस घालून पण तंबाखू खातात, क्रॉस घालून पण फाटक्या चट्ट्या घालून फिरतात. इथं क्रॉस दिसतोय, पण शरीरावर जर पाहिलं तर पापच दिसतं. मग हे कोणतं मंदिर आहे सांगा? एक तर क्रॉस घालूच नका, सांगूच नका मी ख्रिस्ती असं. जर मी ख्रिस्ती असं मी म्हणतो ना, तर मी ख्रिस्तासारखं वागलो पाहिजे. आमेन. पवित्र जीवन जगलो पाहिजे. लक्षात घ्या, कारण ज्या देवाने मला निवडलंय ना, त्याने मला अशुद्धतेमध्ये राहण्यासाठी नाही निवडलं, त्याने मला पवित्रतेमध्ये चालण्यासाठी निवडलेलं आहे. हालेलुया. देवाची मुलं हे नाव मला मिळालंय. आमेन. कोणाची मुलं? मग माझं राहणं, वागणं, जगणं कोणासारखं असलं पाहिजे? देवासारखं. हे एकमात्र तत्व आहे. लक्षात घ्या. देवाची इच्छा आहे तुम्ही त्याची लेकरं व्हा. आमेन. आणि लेकरं नुसते नावाने नाही होणार, तुम्हाला वागून तसं दाखवावं लागेल. हालेलुया. तुम्हाला जगून तसं दाखवावं लागेल, तर तुम्ही देवाची काय व्हाल? लेकरं व्हाल. आणि हीच परमेश्वराची इच्छा तुमच्या आणि माझ्या बाबतीमध्ये. म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्ही स्वतःच्या शरीराला आतून आणि बाहेरून काय करा? शुद्ध करा, पवित्र करा. सगळी मलिनता काढून टाका. चुकीच्या सवयी असतील सोडून द्या, चुकीच्या गोष्टी असतील काढून टाका, आणि देवाला आवडेल आणि देवाला शोभेल असं जीवन जगा. आमेन. हालेलुया. प्रत्येक गोष्टीचा देव हिशोब घेणार नाही. घेईल. वाटतं का घेईल? असं घेईल ना? ओके. बायबल मध्ये एक उदाहरण दिलं येशू ख्रिस्ताने. एका व्यक्तीला 2000 दिले, एका व्यक्तीला 1000, एका व्यक्तीला 2000, एका व्यक्तीला 5000 दिले ना. आणि तो धनी निघून गेला बाहेर देशात. आल्यावर त्याने काय घेतला? हिशोब. मग ज्याने 5 दिले होते, ज्याला, त्याने 5चे किती कमवले? 10. त्याने शाबासकी दिली आणि त्याला म्हटलं, वा, तुला मी बऱ्याच जणांवर नेमतो. ज्याला 2 दिले होते ते 2चे किती केले? 4. पण ज्याला 1च दिला होता त्याने काय केलं? काहीच केलं. उलट काय केलं? पुरून ठेवले. काय केले? पुरून ठेवले. त्याला शाबासकी मिळाली का? नाही. तर त्याला काय मिळालं? शिक्षा. बोला, काय मिळाली? याला अंधारात टाकायची तर रंडणी दात खाणं झाले. लक्षात घ्या, देव जे देतो ना त्याचा काय घेतो? हिशोब. बोला, काय घेतो? जर देवाने तुम्हाला इतकं महागडं शरीर दिलेलं आहे ना, त्या शरीराचा पण देव काय घेणार आहे? हिशोब. समजतंय का? हे डोळे महाग आहे, हे दात महाग आहे, कान महाग आहे. कोणता शरीराचा अवयव फुकट भेटत नाही. डॉक्टरकडे जा, रिपेअर करायचे पण पैसे घेतो, तो खूप घेतो. कारण हे शरीर कसं आहे? महाग. याची किंमत नाहीये काहीच. लक्षात घ्या. मौल्यवान शरीर खुद परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. लोक म्हणतात मी खूप गरीब आहे. कसला गरीब आहे तू? एक दात 10,000चा आहे तुझा. किती? किती?
टोटल किती दात आहेत? 32. 3,20,000 काय झाले? नुसते दात किती लाखाचे आहेत? 3,20,000. कशाला गरीब म्हणतात स्वतः? दातांमध्येच लखपती झाले तुम्ही. हालेलुया. दातांमध्येच काय झाले? लखपती. एखाद्याला टक्कल पडतं. काय पडतं? टक्कल. डॉक्टरकडे जातात केस लावायला. तो डॉक्टरना टक्कल मोजतो किती आहे. एवढं जर असेल ना तरी 1,00,000 रुपये घेऊन घेतो नुसते केस लावायचे. एवढ्या टक्कलाला ना फक्त किती घेतो? तर विचार करा सगळे केस किती लाखाचे असतील. नुसती 20-25 लाखाची प्रॉपर्टी कुठे आहे? डोक्यावर. कुठे आहे? डोक्यावर. आणि आपण म्हणतो देवाने मला काहीच दिलं नाही. विचार करा 3.5 लाखाचे दात आणि लाखोंची प्रॉपर्टी कुठे आहे? नाव्याकडे देऊन येतो दर आठवड्याला आपण दान करून येतो. लाखो रुपये दान करतात तुम्ही माहिती तुम्हाला. कटिंग करायला गेलो का आपण काय करतो? लाखो रुपये दान करून देतो. घे हे केस घेऊन घे. समजते का? हा ही प्रॉपर्टी आहे ती देवाने दिलेली पण आपल्याला त्याची किंमत माहिती नाही. डोळा खराब झाला. डोळा डॉक्टरकडे जर ऑपरेशनला गेले ना 25-30 हजाराच्या खाली घेत नाही. नुसता खराब झाला रिपेअरिंग करायची. विचार करा डोळ्याची किंमत काय. चष्मा कितीला मिळतो मला सांगा? चष्मा कमीत कमी 1,000-1,500च्या खाली भेटत नाही. चष्मा काचेचा असतो ना 1,000-1,500च्या खाली भेटतो का? नाही भेटत. आणि तो चष्मा आपण फार जपतो ना. याच्यामध्ये ठेवतो बॉक्स मध्ये ठेवतो. का बरं? फुटायला. डोळे फुटले तरी तो नको फुटायला. कारण त्याच्यासाठी काय दिले? पैसे. म्हणून त्याला कशात ठेवतो? डोळेच फुटले नसते तर चष्म्याची गरज झाली असती का? पहिले काय सांभाळायला पाहिजे होतं आपण? विचार करा काचेचा चष्मा आहे 1,500-1,000चा भेटतो. या डोळ्यांची किंमत तुम्ही लावू शकत नाही. हालेलुया. समजते का? एक किडनीची किंमत काढून बघा डॉक्टरांकडे 30-50 लाख रुपये द्यायला तयार आहेत लोक की आम्हाला एक किडनी द्या तरी भेटत. एक किडनी जर 50 लाखाची तर 2 किडन्या कितीच्या झाल्या? 1 करोड. बोला किती? बापरे. आपली किंमत वाढतच चालली ना. इथं लाखो रुपये, इथं 3,20,000. किडन्याच करोडभर जाऊन गेल्या आणि म्हणतात देवाने मला काय दिलं. अरे देवाने खूप दिलं. तू बी केला लागलाय ना. जे चांगलं दिलं होतं ते पण खराब करून टाकलं होतं. कळतंय का? ज्याची किंमत आहे ना ती किंमत आपल्याला माहिती नाही. कारण फुकट भेटलेल्या गोष्टी त्या कशा भेटलेल्या आहेत? फुकट. म्हणून देवाला किंमत आहे त्याची. देवाला माहिती त्याची किंमत काय. डॉक्टरकडे जाल तर तुम्हाला तो तुमची किंमत काढून देईल. तुमच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या तळव्यापर्यंत ना प्रत्येक अवयवाला एक किंमत आहे. लक्षात घ्या. आणि ती किंमत तेव्हा कळते जेव्हा आपण दवाखान्यात जातो. त्यावेळेस डॉक्टर सांगतो की अशा अशा पद्धतीने. नुसतं हाड जरी तुटलं ना पायाचं सळी टाकतो डॉक्टर. काय टाकतो? 50,000च्या खाली घेत एवढंच तुकडं टाकतो तरी 50,000च्या. देवाने सगळे हाड फुकट दिले आपल्याला. लाखो करोडची प्रॉपर्टी आहे शरीर. आमेन. म्हणून ना सैताने ना जगातल्या गोष्टींच्या मागे नाही लागत. तो कोणाच्या मागे लागतो? तो चोर आहे ना. सैतानाला बायबल मध्ये काय म्हटलंय? चोर. त्याला काय चोरी करायची? त्याला माहिती देवाकडून मला काहीच चोरायचं नाही. मला ही प्रॉपर्टी चोरायची. कारण तुमचीच किंमत जास्त आहे ना. सैतानाला तुमची किंमत माहिती पण आपल्यालाच माहिती नाही. देवाला तुमची किंमत माहिती पण आपल्याला माहिती नाही. म्हणून सैतान आहे ना इतर गोष्टींच्या मागे नाही लागत. तो माणसांना चोरायच्या मागे लागतो. कारण त्याला माहिती देवाची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी हीच आहे. हालेलुया. तुम्ही देवाची मुलं आहात. आमेन. सैतानाला तुम्ही पाहिजे. म्हणून तो जगाच्या मागे नाही लागत. तो तुमच्या मागे लागतो. म्हणून तो तुम्हाला पापात पाडतो. म्हणून तो तुम्हाला अशुद्ध करतो. म्हणून तो म्हणतो हे शरीर खराब करा. देवाने दिलंय ना फुकट खराब करायला. याला खराब करू नका. आमेन. याला शुद्ध करा, पवित्र करा. कोणासाठी? कारण बनवलं कोणी आहे? घेऊन कोण जाणार आहे? हालेलुया. लक्षात घ्या हे देवाचं मंदिर आहे. आमेन. शरीराच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू. आमेन. चुकीच्या गोष्टी करायच्या, देवाचं भय धरायचं आणि मगच सगळ्या गोष्टी करायच्या. आमेन. मी तुमच्या सारखाच होतो. मी पण पापामध्ये होतो. मी पण या शरीराला खराब केलं. पण जेव्हा मला जाणीव झाली मी रडलो
पश्चाताप केला, परत मी त्या घाण गोष्टींना हात लावला नाही. लक्षात घ्या, आपलं शरीर मान्ना खाण्यासाठी बनवलंय. काय खाण्यासाठी बनवलंय? इस्रायल लोकांनी जितका मान्ना खाल्ला ना, आजारी पडले का? नाही पडले. एक ते जाऊ द्या, आजाराचं जाऊ द्या. तुम्हाला माहिती का, मान्यामध्ये दुसरी एक ताकद होती. काय माहिती का? ते ना मिस्र देशातून निघाले, 40 वर्ष लागले त्यांना. किती वर्ष? त्या 40 वर्षामध्ये काही मुलं 10 वर्षाचेच होते. किती वर्षाचे होते? जेव्हा निघाले ना 10 वर्षाचे होते. मग 40 वर्षानंतर ते किती वर्षाचे झाले असतील? 50. बोला किती? पण तुम्हाला माहिती का, जेव्हा ते 10 वर्षाचे होते ना, मिस्र देशातून निघाले, रोज मान्ना खायचे, वाढायचे, मान्ना खायचे, वाढायचे. 50 वर्ष लागले त्यांना मिस्र देशात जायला. किती वय झालं? कपडे तेवढेच होते. 10 वर्षाचे कपडे घातलेले होते लहान मुलांचे त्यांनी. पण जेव्हा 50 वर्षाचे झाले ना, कपडे पण त्यांच्या सोबतच वाढत होते. हालेलुया. कळतंय का? कपडे विकत घेतले का त्यांनी? रस्त्यामध्ये बदलले का? जंगलामध्ये कुठे कपडे भेटणार आहेत त्यांना? 10 वर्षाच्या मुलाचे कपडे शरीरामध्ये शरीराप्रमाणेच वाढत होते. हालेलुया. हा होता मान्ना जो त्यांना सामर्थ्य देत होता. आमेन. असं अन्न खा की जे अन्न तुम्हाला जिवंत ठेवेल, जे अन्न तुम्हाला आशीर्वादित करेल. हा तो मान्ना आहे. हा मान्ना जर तुम्ही खायला लागले ना, दुसऱ्या अशुद्ध गोष्टी येणारच. हालेलुया. दुसऱ्या अशुद्ध गोष्टीला जागाच भेटणार नाही. एवढं ह्या मान्ना खाऊन टाका. आमेन. सगळ्या आतड्या भरल्या पाहिजे याच्याने, देवाच्या वचनाने. आमेन. खा त्याला. हा तुम्हाला आजारी नाही पडू देणार. हा तुम्हाला पापात नाही पडू देणार. हा तुम्हाला परीक्षेत नाही पडू देणार. हा तुम्हाला अशुद्ध नाही होऊ देणार. आमेन. सगळ्या गोष्टी तो तुम्हाला देईल. आमेन. तुम्ही देवाची काय आहात? मुलं आहात. हालेलुया. देवाच्या लेकरांना देव कधीच उपाशी राहू देणार, कधीच त्याच्याकडे हात पसरू देणार. कारण आपण देवाची काय आहोत? मुलासारखे वागा. देव मुलासारखा तुमचा लाड करेल. आमेन. मुलासारखा काय करेल? लाड. बोला लाड. आदामाचा करत होता ना, लाड करत होता देव आदामाचा एदेन बागेमध्ये. जे मागत नव्हता ते पण देत होता देव त्याला. सगळे फळझाड कोणाचे? आदामाचे. सगळे प्राणी पक्षी कोणासाठी? सगळ्या नद्या कोणासाठी? एदेन बाग कोणासाठी? हवा बनवली कोणासाठी? सगळा लाड कोणाचा करत होता? आदामाचा. तुला काय पाहिजे ते तू मागूच नको, मी तुला मागण्या अगोदर देतो. याला म्हणतात देवाचा मुलगा. आमेन. आणि जेव्हा तुम्ही देवाची मुलं व्हाल ना, आपल्याला काहीच मागावं लागणार. तो सगळं मागण्याच्या अगोदर तुम्हाला देईल. हालेलुया. आणि ती देवाची इच्छा आहे. म्हणून स्वतःला शुद्ध करा. काय करा? शरीराच्या सर्व प्रकारच्या अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करा. बाहेरून पण अशुद्ध करू नका आणि आतून पण अशुद्ध करू नका. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. मी या ठिकाणी थांबतो. 12:20 झालेले. आपण आज या ठिकाणी थांबू. रात्री संध्याकाळी आत्मिक अशुद्धता, आत्म्याची अशुद्धता काय असते त्याच्याविषयी आपण बघू. आमेन. प्रार्थना पूर्वक या आणि ह्या विश्वासाने या की देव कोणाशी बोलेल? माझ्याशी. बोला कोणाशी? माझ्याशी. नक्कीच परमेश्वर आपल्याशी बोलेल. देवाची इच्छा आहे आपण त्याची मुलं व्हावं, म्हणून देव आपल्याला तयार करतोय. आमेन. अशुद्ध करू नका. स्वतःला शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. डोळे झाकू. आपण प्रार्थना करू. एक छोटीशी प्रार्थनेमध्ये आपण जाऊ. धन्यवाद पिता. सर्वजण डोळे बंद करा. आपण इकडे तिकडे बघणार नाही. सर्वजण प्रार्थनेमध्ये राहू. धन्यवाद प्रभूजी. आज परत एकदा तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला आहेस. खरंच प्रभू, ऐकणारे नाही पण तुझ्या वचनाप्रमाणे चालणारे. माझ्या देवा, स्वतःला मी तयार करावं, शुद्ध करावं. सर्व मलिनतेपासून आम्ही स्वतःला शुद्ध करावं प्रभूजी. हे शरीर तुझं मंदिर व्हावं यासाठी तू कृपा दे. एक छोटस गीत आपण गाऊ आणि आपण प्रार्थना करू. थँक्यू जीसस.
में प्रभु मुझको आस है, तुझ में तो प्यार ही प्यार है। तुम बिन भलाई मेरी नहीं, प्रभु मेरे जैसा कोई नहीं। तुम बिन भलाई मेरी नहीं, प्रभु तेरे जैसा कोई नहीं। यीशुआ मेरे दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना। यीशुआ मेरे दिल में तू बना, दिल मेरा। जीवन की हालत पे तो करूं, तू ही बताए शुक्र करूं। जीवन की हालत पे रो पड़ूं, तू ही बताए शुक्र करूं। दुनिया की खुशियाँ तुमसे भरी, होगा ही होगा हर घड़ी। ओ दुनिया की खुशियाँ तुमसे भरी, होगा ही होगा हर घड़ी। ओ तेरे अब बेटा खाऊंगा, दुनिया से दिल ना लगाऊंगा। धन्यवाद। हे शरीर तुझं मंदिर आहे, तू ये प्रभू आमच्यामध्ये वास कर, ही तुझी राहण्याची जागा आहे बाप्पा। आम्ही या शरीराला शुद्ध करतो, पवित्र करतो देवा, तुझ्या